यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे। ही झाली पक्षाची भूमिका, माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका। आता विषय राहिला, तुम्ही जो काय विचारताय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला, किंवा राजनाथ सिंग जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते राष्ट्रीय पातळीवरती बोलत आहेत। अशा प्रकारच्या दूरध्वनीचा ज्याने एक ठाम भूमिका घेतलेली आहे हुकुमशाही विरुद्ध लढण्याची, किंवा जे संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणं, पक्ष फोडणं, दहशत निर्माण करणं, अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो। शिष्टाचार मला आश्चर्य वाटतं, जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी, आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय। हे फक्त आमच्याकडे नाही, ते देशभरात अशी मतं मागितली जात आहेत। आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता, तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही, असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। का मतं मागताय तुम्ही, आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे?